नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत तिखट शेवया. तर सगळ्यात पहिल्यांदा शेवया छान अशा भाजून घ्यायच्या. आज घरी होते मी एकटेच, स्वयंपाक करण्याचा खूप आला होता कंटाळा, म्हणून स्पेशल अशा तिखट शेवया करूया म्हटलं. तर पहिल्यांदा शेवया छान अशा भाजून घ्यायच्या. पहा, असं लालसर थोडासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या शेवया. त्याच्यानंतर तेल टाकून द्यायचं कढईमध्ये. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजत आले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून द्यायची. जिरे मोहरी टाकायची. पहा, छान अशी तडतडली पाहिजे. तडतडल्याशिवाय छान अशी फोडणी बसत नाही. असं छान भाजत जायचं ते. मग त्याच्यानंतर कांदा टाकून द्यायचा. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा पण छान असा भाजून घ्यायचा. हा कसा भाजतोय कांदा, छान असा भाजून घ्यायचा. कांद्यानंतर टमॅटो टाकून द्यायचा. कांदा भाजत आल्यानंतर मग टमॅटो टाकला की त्याच्यात मसाले टाकून द्यायचे. हळद, लाल तिखट, आपली घरचा थोडासा मसाला, काळा मसाला, असं थोडे स्पायसीस मसाले टाकून द्यायचे. तुम्ही मॅगी मसाला असला तरी मॅगी मसाला टाकू शकता. माझ्याकडे आत्ता मॅगी मसाला नव्हता म्हणून मी टाकला नाही. मग त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. पाणी टाकलं की पाणी टाकून झाल्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार. पहा, मीठ टाकायचं चवीनुसार. त्याच्यानंतर पाण्याला एक अशी उकळून द्यायचं. पाणी फुल गॅस करून पाणी उकळवून घ्यायचं. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये भाजलेल्या शेवया टाकून द्यायच्या. भाजलेल्या शेवया टाकल्या, छान अशा हलवायच्या. हलवून झाल्या की मग झाकून ठेवायचे. 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची 10-15 मिनटामध्ये. पहा, असं पद्धतीने झाकून ठेवायचं. एक वाफ काढायची. पहा कशा, आता गॅस बंद करायचा. पहा कशा झालेल्या आहेत तिखट शेवया मस्त. आता त्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. पहा, या खायला तिखट शेवया. बाय बाय. स्पेशल अशा तिखट शेवया.